संपूर्ण भिवंडीला जलमय झालेला आहे आणि नदीचं स्वरूप आलेलं आहे। या संपूर्ण हा तीनबत्तीचा परिसर जो बघत आहात तो पूर्ण जलमय झालेला आहे। आणि मी तर सांगतो नागरिकांनी कुणीही घराबाहेर निघू नये। मी खास रिपोर्टिंगसाठी बाहेर निघालेला आहे आणि संपूर्ण नदीचं स्वरूप आलेलं आहे। संपूर्ण भिवंडी जलमय झालेली आहे। सुद्धा इथे सज्ज आहेत, पोलीस कर्मी सुद्धा इथे आलेले आहेत। संपूर्ण जी लोक आहेत ही बघा पाण्यात बुडालेली आहे। हा तीनबत्तीचा एरिया आहे। हा आहे लाला शॉपिंग सेंटर आणि नगरपालिका आणि प्रशासन आणि पोलीस कर्मी सुद्धा इथे आलेले आहेत। संपूर्ण जलमय भिवंडी झालेली आहे। मी तर नागरिकांना सांगू इच्छितो कुणीही घराच्या बाहेर निघू नका। शाळा कॉलेजही सुद्धा बंद ठेवलेले आहेत, ऑफिस वगैरे सुद्धा बंद ठेवलेले आहेत। संपूर्ण नदीचा हा परिसर पूर्ण पाणीच पाणी भिवंडीत आलेला आहे। पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे। लोक कशीबशी आपल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। संपूर्ण भिवंडी जलमय आणि याच्यानंतर पुढे याच्यानंतर काय होईल हे काही मी सांगू शकणार नाही आहे। संपूर्ण हा एरिया पहा पूर्ण जलमय झालेला आहे आणि नदीचं स्वरूप आलेलं आहे।